तुम्हा सर्वांना येणाऱ्या आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. उपवास म्हटला म्हणजे आपल्याला आठवतो तो फक्त साबुदाणा आणि बटाट्यापासून बनलेले पदार्थ. पण या दोघींमध्येही कार्ब्सचं प्रमाण जास्त असतं. म्हणूनच आज आपण बनवत आहोत साबुदाणा बटाटा विरहित पौष्टिक आणि स्वादिष्ट उपवासाची थाळी. चला तर मग सुरुवात करूयात. सगळ्यात आधी बनवूयात भगर किंवा काही भागात याला वरीचा भात असंही म्हणतात. यासाठी आधी एका कढईमध्ये 1 टेबलस्पून तेल घालून तेल गरम झालं की त्यामध्ये 1/4 टीस्पून जिरं घालायचं आहे. जिरं छान फुललं की त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून जस्ट 1 मिनिटभर परतून घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये मी इथं 2 वाटी पाणी ॲड करते आहे. आपल्याला जेवढी भगर घ्यायची असेल ना त्याच्या दुप्पट पाणी घालायचं आहे. सो मी 1 वाटी भगर घेणार आहे म्हणून मी 2 वाटी पाणी घातलं आहे आणि पाण्याला एक उकळी येऊ द्यायची आहे. आता इथं 1 वाटी भगर घेतलेली आहे. ही भगर मी स्वच्छ धुवून घेते आहे जेणेकरून यात जे काही बारीक रेव वगैरे असेल ते निघून जाते. सो ही भगर स्वच्छ धुवून झालेली आहे आता. आणि पाण्याला पण आपली छान उकळी आलेली आहे. सो मी यामध्ये आता चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि सोबतच आपली भगरही घालायची आहे. आणि हे मिक्स करून झालं की याला जस्ट एक झाकण ठेवून 5 मिनटं शिजू द्यायचं आहे. 5 ते 7 मिनटातच भगर उत्तम शिजून तयार होते. सो आता तुम्ही बघू शकता 5 मिनिटं झाली आहेत आणि ही भगर किती छान शिजलेली आहे. सो आता या पॉईंटला मी इथं जस्ट 2 टेबलस्पून दाण्याचं कूट ॲड करते आहे. दाण्याचं कूट घालून याला 1 मिनटं वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे आपली भगर तयार आहे. आता इथेच आपला दुसरा पदार्थ जो आहे तो आहे शेंगदाण्याची आमटी. शेंगदाण्याची आमटी बनवण्यासाठी एका मिक्सर जारमध्ये भाजलेले काही शेंगदाणे आणि पाव वाटी दही घ्यायचं आहे आणि याची एकदम फाईन पेस्ट करायची आहे. लागलं तर थोडं पाणीही ॲड करू शकतात. याची एकदम फाईन पेस्ट बनवून घ्यायची आहे. सो इथं आपली पेस्ट बनवून तयार आहे. आता एका कढईमध्ये 1 टेबलस्पून तेल घालायचं. तेल गरम झालं की पुन्हा त्यात जिरे आणि हिरवी मिरचीचा 1 चमचाभर ठेचा घालून 1 मिनिटभर परतून घ्यायचं आहे. हे छान परतलं की आता त्यामध्ये तयार पेस्ट घालायची आहे आणि आपल्याला हव्या त्या कन्सिस्टन्सीची आमटी येण्यासाठी यात पाणी घालायचं आहे. मी इथं साधारण 2 ग्लास पाणी घालते आहे. सो म्हणजे ती जास्त खूप पातळही होणार नाही आणि घट्टही होणार नाही. एक आमटीची कन्सिस्टन्सी त्याला आली पाहिजे म्हणून. आणि यामध्ये आपण दही घातलं होतं. दही आंबट असतं म्हणून ती टेस्ट बॅलन्स करण्यासाठी 1 टेबलस्पून किसलेला गूळ घालते आहे आणि चवीप्रमाणे मीठ. आता आपल्याला याला एक उकळी येऊ द्यायची आहे. याला एक उकळी आली म्हणजे आपली आमटी तयार आहे. आता वळूया आपल्या पुढच्या पदार्थाकडे. सो इथं मी काही रताळू घेतली आहे. हे रताळू उकडून घेतलेले आहेत. सो मी आता हे मॅश करून घेते आहे आणि हे आपल्याला 2 पदार्थांमध्ये वापरायचे आहे. सो आता इथे मी 1 वाटी राजगिऱ्याचं पीठ घेतलं आहे. त्यात अर्धी वाटी भगरीचं पीठ घेतलं आहे. म्हणजे भगर मिक्सरला बारीक केली होती त्याचं पीठ घेतलेलं आहे. आणि त्यानंतर यामध्ये मी घालते आहे आपलं उकळलेलं रताळू बाइंडिंगसाठी. खूप नाही घालायचं, थोडंच बाइंडिंग पुरतंच. आणि 2 ते 3 टेबलस्पून दाण्याचा कूट, हा एकदम बारीक केलेला दाण्याचा कूट आहे. तो दाण्याचा कूट यामध्ये घालते आहे. चवीप्रमाणे मीठ आणि लाल तिखट हे घालून आपल्याला हे जस्ट याचं आपण जसं पोळीचं पीठ मळतो त्या पद्धतीने सेमी सॉफ्ट कन्सिस्टन्सीचा याचा डो मळून घ्यायचा आहे. सो आता आपला हा डो बनून तयार आहे. याला एक 10 मिनटं रेस्ट होऊ देऊया. तोवर आपण आपल्या दुसऱ्या रेसिपीचा एक डो बनवूया. ती म्हणजे आपले पनीर आणि रताळूचे कटलेट्स. सो पनीर आणि रताळूचे कटलेट्स बनवण्यासाठी इथं हा जो आपला मॅश केलेला रताळू होता यामध्येच मी 100 ग्रॅम किसलेलं पनीर घालते आहे. त्यानंतर हिरव्या मिरचीचा ठेचा,
चवीपुरतं मीठ, दॅट्स इट. आणि हे आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे आणि याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे. सो आता आपला हा पण गोळा बनवून तयार आहे. यालाही आपण साईडला ठेवून देऊया आणि आपला पराठा आधी बनवून घेऊया. सो याचा एक छोटा गोळा काढून राजगिऱ्याच्या पिठातच याला घोळवून घ्यायचा आहे आणि याचा एक आपण नॉर्मल जसा पराठा लाटतो त्या पद्धतीने मध्यम आकाराचा पराठा लाटून घ्यायचा आहे. आता आपला हा पराठा छान लाटून तयार झालेला आहे. अलगद लाटायचा, पीठ थोडं अलवार असतं हे त्यामुळे. आणि हा आपण सेम जसा कुठलाही पराठा भाजतो तसाच तव्यावर दोन्ही बाजूंनी खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. त्याला आपल्या आवडीप्रमाणे तेल किंवा वरतून थोडंसं साजूक तूप लावून कोट करायचं आणि भाजून झाला की आपला पराठा तयार आहे. सो अशा पद्धतीने मी पराठे बनवून घेतलेले आहेत इथे. या पिठात साधारण 4 पराठे तयार झाले होते. आता कटलेट्स. सो याच पॅनवर थोडं तेल घालून तेल गरम होऊ द्यायचं आहे. तेल किंवा साजूक तूप जे तुम्हाला आवडत असेल ते. आणि याला आपल्या हव्या त्या शेप्सचे कटलेट्स बनवून घ्यायचे आहे. मी नॉर्मल्स आपले गोलाकार याचे कटलेट्स बनवून घेते या पिठाचे. आणि सेम याच्यावर आपल्याला दोन्ही बाजूंनी हे भाजून घ्यायचे आहे तुपावर. सो तुम्हाला वाटलं तर तुम्ही हे डीप फ्राय देखील करू शकतात, पण मी इथं याच तव्यावर याला शॅलो फ्राय करते आहे दोन्ही बाजूंनी. तुम्ही बघू शकता याला किती सुंदर गोल्डन कलर आलेला आहे, वरतून गोल्डन ब्राउनिश कलर आलेला आहे. हे वरतून खूप अशी क्रिस्पी आणि आतून मऊसूद चवीला भन्नाट लागतात आणि तितकेच हेल्दीही आहेत, कारण यात सगळे आपण हेल्दी आयटम्स ॲड केलेले आहेत म्हणून. सो आपले अशा पद्धतीने कटलेट्स देखील तयार आहेत. आता थाळी म्हटलं म्हणजे स्वीट तर आलंच ना. विदाऊट स्वीट थाळी कंप्लीट कशी होणार? सो त्यासाठी आपली झटपट ऑलमोस्ट नो कुक अशी राजगिऱ्याची खीर बनवूयात. राजगिऱ्याची खीर बनवण्यासाठी इथं मी एका काचेचा बाऊल घेतला आहे आणि या बाऊलमध्ये मी लाडू घेतले, डायरेक्ट लाडूच घेतलेले आहेत. राजगिऱ्याच्या लाह्या जर तुम्हाला मिळाल्या तर त्या लाह्या घेतल्या तरी पण चालेल. सो मी इथं 3 राजगिऱ्याचे लाडू घेतलेत. यावर गरम दूध घालते आहे. सो हे गरम केलेलं मी दूध यामध्ये घातलं आहे आणि वरतून यामध्ये मी घालणार आहे चॉप केलेले काही ड्रायफ्रूट्स. त्यामध्ये मी घेतला आहे काजू, बदाम, पिस्ता आणि त्यानंतर चॉप केलेली खजूर यामध्ये ॲड करते आहे. आणि हे जस्ट आपण एक मिक्स करून घेऊया. अगदी 1 मिनटामध्ये आपली राजगिऱ्याची खीर बनून तयार आहे. सो तुम्ही तर बघू शकता आपल्या थाळीचे सर्व पदार्थ बनून तयार झालेले आहेत. इथं मी रताळाचा किसही बनवलेला आहे, पण त्याचा व्हिडिओमध्ये मी दाखवलं नाही कारण याचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवर अपलोडेड आहे. सो जर तुम्ही बघितला नसेल तर एकदा नक्की बघा. व्हिडिओ अननेसेसरीली खूप मोठा झाला असता म्हणून मी हे स्किप केलं इथं, कारण ऑलरेडी व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर. सो आपले सर्व पदार्थ असे बनवून तयार झालेले आहे. मी इथं जे प्रमाण तुम्हाला सांगितलं हे साधारण 2 ते 3 माणसांच्या जेवणाचं प्रमाण आहे. जर तुम्हाला 2 ते 3 लोकांसाठीच बनवायचं असेल सो तुम्ही या प्रमाणात बनवू शकता किंवा याला मल्टिपल करून तुमच्याकडे जेवढ्या माणसांचं तुम्हाला बनवायचं असेल तेवढ्याचं. सो आता प्लेटिंग करूया. सो मी इथं प्लेटिंग करते. सगळ्यात आधी वरीचा भात, त्यानंतर आपलं रताळ्याचा किस, आमटी. इथं मी फ्रूट्समध्ये ॲप्पल घेतलेलं आहे, आमटी आहे, त्यानंतर आपली खीर आहे, पराठा आहे, कटलेट्स. सो अशा पद्धतीने आपली ही होलसम उपवासाची थाळी बनून तयार आहे. तुम्हाला ही कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्याकडे उपवासाला काय काय खातात तेही कमेंट करून सांगा. आणि तेजस न्यूट्रीबाईट्सला सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला
अजिबात विसरू नका.